ऑफिसवाली लव्ह स्टोरी भाग 28. रितू आणि सिया गाडीतून निघून गेल्यावर तन्मय थोडा भानावर आला. त्याच्या मनात अजूनही रितूसोबत असलेल्या त्या लहान मुलीचा विचार घोळत होता. तो पटकन बाजूलाच उभ्या असलेल्या प्लेग्रुपच्या वॉचमॅनकडे गेला. त्याच्या चेहऱ्यावर थोडा गोंधळ दिसत होता. एक्सक्यूज मी, आता इथून जी मुलगी एका लहान मुलीसोबत गेली ती कोण होती? तन्मयने विचारले. वॉचमॅनने सहजपणे म्हटले, त्या आता गेल्या त्या मॅडम का? हो, त्याच. त्या रोज येतात का इथे? ती छोटी मुलगी. तन्मयच्या मनात चलबिचल सुरू होती. ती आई आहे त्या मुलीची. त्या रोज तर नाही येत, कधीतरीच येतात. रोज त्या छोट्या मुलीचे आजोबा येतात. ह्या कधीतरीच दिसतात त्या मुलीसोबत, वॉचमॅनने सांगितले. आई हा शब्द ऐकून तन्मयला धक्का बसला. त्याचे डोळे विस्फारले. त्याला क्षणभर विश्वासच बसेना. हो सर. काय झालं? काही प्रॉब्लेम? वॉचमॅनने पाहिले आणि विचारले. नाही, थँक्यू. तन्मयने कसेबसे उत्तर दिले. त्याचे मन पूर्णतः विचारात पडले होते. आई हे ऐकून त्याच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. तन्मय तसाच गाडीत येऊन थोडा वेळ मागे सीटला डोकं ठेवून बसून राहिला. डोक्यात मात्र विचारांचे काहूर माजले होते. हे कसं शक्य आहे? रितू आणि तिला एक मुलगी आहे. कितीतरी वेळ तो तसाच गाडीत बसून होता. सर, ऑफिसला जायचं का? खूप वेळ ते एकाच ठिकाणी थांबून असल्याने शेवटी ड्रायव्हरने विचारले. तन्मयने स्वतःला सावरले. गाडी माझ्या फ्लॅटकडे घ्या, त्याने ड्रायव्हरला सांगितले. तन्मयने लगेच त्याच्या सेक्रेटरीला कॉल केला आणि आजच्या त्याच्या बाकीच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करायला सांगितल्या. त्याला शांतपणे विचार करायचा होता. इकडे रितू सियाला घरी घेऊन आली. आज ती निवांत असल्याने तिने दीक्षा आणि सुहासला डिनरसाठी बोलवले होते. दीक्षाने रितूचा प्रोजेक्ट सक्सेस झाल्याबद्दल पार्टी मागितली होती, तर तिने दीक्षासोबत सुहासलाही बोलवले. त्यांच्यासाठी तिने आज छोले पुरी, व्हेज बिर्याणी, कोशिंबीर, पापड आणि गोडामध्ये सगळ्यांची आवडती रसमलाई असा बेत केला होता. ते दोघेच तर तिचे सगळ्यात जवळचे मित्र होते. ती घरी येऊन लगेच कामाला लागली. तशी अर्धी तयारी तिने आधीच करून ठेवली होती. सिया तिच्या आजोबांसोबत बसून त्यांचे फेवरेट कार्टून बघत होती आणि मध्ये मध्ये सियाचे गोड प्रश्न. हे असेच का? ते असं का नाही? ते तिचे प्रश्न ऐकून हसतच रितू किचनमध्ये तिचं काम करत होती. तन्मय फ्लॅटमध्ये पोहोचल्यावर तसाच सोफ्यावर जाऊन बसला. तो तसाच खूप वेळ बसल्याने त्याला कधी डोळा लागला हे त्यालाही कळले नाही. रात्री जेवणाच्या वेळी त्याचा मॉमचा कॉल आला. तन्मय बेटा, कुठे आहेस? तू जेवायला का नाही आलास अजून? तन्मयच्या मॉमने काळजीने विचारले. मॉम, आज मी घरी येत नाहीये. मी फ्लॅटवर आहे. आज थोडं काम आहे, तर आज इथेच राहीन, तन्मय बोलला. बरं, ठीक आहे. पण तू काही खाल्लंस का? तन्मयच्या मॉमने विचारले. नाही मॉम, पण मी ऑर्डर करतो, डोंट वरी, तन्मय म्हणाला. आधी ऑर्डर कर आणि खाऊन घे, तन्मयच्या मॉमने सांगितले. हो मॉम, तन्मय म्हणाला. थोडा वेळ झोप मिळाल्याने त्याला थोडे बरे वाटले होते. भूक तशी नव्हती, पण त्याला माहीत होते की मॉम त्याला परत कॉल करेल म्हणून. त्याने त्याच्यासाठी काहीतरी मागवले. त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता की रितूचं लग्न झालं आहे.
पण ती छोटी मुलगी, ती कोण होती मग? ऑफिसमध्येही ती मॅरिड असल्याचे कोणतेच डॉक्युमेंट्स नाहीत. ती गळ्यात मंगळसूत्र घालत नाही. ती जेव्हा जेव्हा आमच्या घरी आली तेव्हाही एकटीच. तिने त्या छोट्या मुलीला कधीच आणले नव्हते. माई आजीने पण कधी? तन्मयच्या मनात संशय आला. म्हणजे नक्कीच काहीतरी आहे. पण ते समजेल कसं? आणि जरी तिचं लग्न झालं असेल तरी मग लपवायची काय गरज पडली तिला? तन्मयने मनाशी काहीतरी ठरवले. त्याने लगेच मोबाईल काढून एक नंबर डायल केला. मी एक फोटो पाठवतोय. लवकरात लवकर मला त्या व्यक्तीची सगळी माहिती हवी. सगळी. तन्मयने सगळी हा शब्द रिपीट करत म्हटले. ओके सर. समोरच्या व्यक्तीने उत्तर दिले. रात्री ऋतूकडे दीक्षा आणि सुहास दोघे त्यांच्या वेळेवर आले. सुहास लगेच सियासोबत खेळायला बसला. दीक्षाही थोडा वेळ सियासोबत घालवून ऋतूला मदत करायला किचनमध्ये गेली. थोड्या वेळाने सगळे जेवायला बसले. सुहास नेहमीप्रमाणेच ऋतूची तारीफ करत होता. दीक्षा, तूही शिकून घे ऋतूकडून. गप्रे, छान करते तीही जेवण. आणि लग्नानंतर तुला तिच्याच हातचं खायचं आहे हे विसरू नकोस. ऋतूने सुहासला चिडवले. हां, सांग जरा ह्याला. नुसता बोलत असतो. दीक्षा तक्रार करत म्हणाली. बरं, मला सांग, एंगेजमेंटची डेट कधी काढणार आहात? ऋतूने विचारले. बघू आता. आईने येणाऱ्या गुरुवारी गुरुजींना बोलवलं आहे, सुहासने सांगितले. अरे वा, मस्तच, ऋतू म्हणाली. हो, तुलाही यायचं आहे घरी, दीक्षा म्हणाली. अगं ऑफिस आहे ना, पण ट्राय करते, ऋतू म्हणाली. हो, म्हणूनच संध्याकाळी बोलवलं आहे त्यांना. दीक्षा आणि मी हाफ डे घेणार आहोत तेव्हा, सुहासने माहिती दिली. ओके, मग चालेल. मामू, मी पण येणार, सिया म्हणाली. अले माझी चिवताई, तर पहिली पाहिजे मला, सुहासने सियाचे गाल ओढत म्हटले. सिया मग हसत हसत जेवण करू लागली. ऋतू, तू उद्या येणार ना ऑफिसला? दीक्षाने विचारले. हो अगं, 2 दिवसांचीच तर सुट्टी घेतली होती, ऋतू म्हणाले. हो, येते मग मी उद्या, एकत्र जाऊया, दीक्षा म्हणाली. ओके, ऋतूने सहमती दिली. जेवण झाल्यावर ऋतूने सगळ्यांना रसमलाई दिली. सिया आणि दीक्षा ती बघून खूप खुश झाल्या आणि त्यावर तुटून पडल्या. थोडा वेळ सगळ्यांसोबत घालवून ते दोघेही निघाले. तिकडे तन्मयही थोडे खाऊन परत झोपून गेला. त्याच्या डोक्यात अजूनही ऋतू आणि सियाचा विचार घोळत होता. त्याला लवकरच या गोष्टीचा छडा लावायचा होता. दुसऱ्या दिवशी ऋतू ऑफिसमध्ये पोहोचली. मेघा तिला बघून खुश झाली. ऋतू, वेलकम बॅक. कशी होती सुट्टी? मेघाने उत्साहाने विचारले. एकदम मस्त. सियासोबत खूप धमाल केली, ऋतू हसून म्हणाली. थोडा वेळ गप्पा मारून दोघेही आपापल्या कामाला लागल्या. ऋतूला तन्मयला प्रोजेक्टचे तिच्याकडे असलेले काही डॉक्युमेंट्स द्यायचे होते. तिकडे तन्मय ऑफिसमध्ये आला, पण ह्यावेळी त्याने कोणालाही ग्रीट केले नाही ना कोणाकडे पाहिले. तसाच तो त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. त्याला असं बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. आज सर एवढे शांत का आहेत, असा विचार सगळ्यांच्याच मनात आला. तन्मयने त्याच्या PA बोलवून कालच्या राहिलेल्या मीटिंग्स लाईनअप करायला सांगितले आणि मिस अंकिता आल्या असतील तर त्यांना आत पाठवा, असे सांगून तो त्याच्या बाकीच्या कामाला लागला. त्याचा चेहरा गंभीर होता. थोड्या वेळाने अंकिताने दार वाजवले आणि आत आली. येस, कम इन, तन्मयने परवानगी दिली. सर, तुम्ही बोलवले? तन्मय काही बोलत नाही हे बघून अंकिताने स्वतःच धीर करून विचारले. यस. आपला प्रोजेक्ट कंप्लीट होऊन किती दिवस झालेत? तुम्ही प्रोजेक्ट डॉक्युमेंट्सच्या कॉपीजवर
माझ्या आणि पार्टनर्सच्या सिग्नेचर कधी घेणार आहात? पुढची प्रोसिजर पण बाकी आहे त्यामुळे. अजून हे काम का पेंडिंग आहे? मी काय आता एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष घालत बसायचं आहे का? तसं असेल तर सांगा, तेच करत बसतो मी माझी कामं सोडून. तन्मय चिडून बोलत होता. त्यामुळे त्याचा आवाज वाढला होता. त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. सॉरी सर, बट ते डॉक्युमेंट्स मिस रितू. अंकिता बोलत होती, पण तिला लगेच थांबवण्यात आले. वेट मिस अंकिता, वेअर इज युअर प्रोफेशनलिझम? टीम तुम्ही दोघी लीड करत होतात ना? मग आय डोंट वॉन्ट एनी एक्सक्युजेस. मला आजच्या आज हे काम कंप्लीट करून हवं आहे. डू यू अंडरस्टँड? तन्मयचा आवाज अजूनच वाढला होता. येस सर, सॉरी सर. अंकिता बिचारी आता फक्त रडायची बाकी होती. तिचा चेहरा पार कोमेजून गेला होता. तिची काहीच चूक नसताना बिचारी तन्मयचा राग सहन करत होती. यू मे गो नाव. आणि हो, ते डॉक्युमेंट्स मला एकदा चेक करायचे आहेत, तर आधी माझ्याकडे पाठवा, मगच मी सिग्नेचर करेन. तन्मयने तिला ऑर्डर देत म्हटले. ओके सर, अंकिता म्हणाली. रितू त्या फाईल्स घेऊन तन्मयच्या केबिन बाहेरच थांबली होती. दार थोडे उघडे राहिल्याने तिने आत चालले सगळं ऐकलं होतं. तिला थोडा तन्मयचा रागच आला. तो असा का बोलतोय अंकिताशी? तिची काय चूक आहे यात? असे विचार तिच्या मनात आले. अंकिता तन्मयच्या केबिनमधून बाहेर आली. बिचारीचा रडका चेहरा बघून रितूला कसं तरीच वाटलं. रितू तिला काही बोलायला जाणार एवढ्यात अंकिताने तिचे डोळे पुसत तशीच घाईघाईने तिथून निघून गेली. रितू तिच्याकडे बघतच राहिली.